पुण्यात बिल्डर खलील शेखची आत्महत्या करण्यापूर्वी बनवला व्हिडिओ। नोटमध्ये राजकीय नेत्यांची नावे असल्याची माहिती। श्रीकृष्ण दिवसातून 5 वेळा नमाज पठण करायचे, मौलाना जर्जिस अन्सारी यांचं वादग्रस्त विधान। मौलानांच्या विधानाने नवा वाद। तटकरे पटेल भेटीबाबत सुनेत्रा पवार अनभिज्ञ असल्याची माहिती। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीची माहिती का दिली नाही, सुनेत्रा पवारांचा तटकरे पटेलांना सवाल। ज्या भेटीची माहिती सुनेत्रा वहिनींना द्यायची असते ती दिली जाते। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्र्यांसोबतची प्रत्येक भेट ही राजकीय असते असं नाही, तटकरेंचं विधान। नागपूरमधील रामरक्षा आंदोलनाचं मुख्यमंत्री फडणवीसांना निमंत्रण। खासदार संजय राऊत यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। 18 जुलैला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत नागपुरात रामरक्षा पठण। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 19वा दिवस। 20 जुलैला संसदेवर निघणाऱ्या शांततापूर्व मोर्चात सहभागी होण्याचं वांगचुक यांचं आवाहन। तर दिल्ली हायकोर्टाकडून वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राज ठाकरेंचा पाठिंबा। पारदर्शक व्यवस्थेसाठी उभ्या केलेल्या आंदोलनाच्या पाठीशी राज ठाकरेंची पोस्ट। वांगचुक यांच्या उपोषणात पंतप्रधान मोदींनी लक्ष घालावं, राज ठाकरेंची मागणी। राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात। 3201 शाळा अजूनही अंधारात। 11,000 शाळांमध्ये वीज असूनही कार्यरत नाही। 23,855 शाळांमध्ये इंटरनेट नाही, संगणकही बंद। मराठवाड्यात 17,65,000 हेक्टर जमिनीवर दुबार पेरणीचं संकट गडद। पावसानं दडी मारल्याने पाण्याअभावी खरीपाची पिकं धोक्यात। पाण्याअभावी उगवलेली पिकंही धोक्यात। नीट पेपर लीक प्रकरणात मोठी माहिती समोर। शिवराज मोटेगावकर याने 5 लाखात मिळवले होते केमिस्ट्रीचे प्रश्न। एनटीएचा पेपर सेट करणारे पॅनल सदस्य पीव्ही कुलकर्णींना 5 लाख दिल्याचा आरोप। मुंबईच्या जुहू समुद्र किनाऱ्यावर पालिका कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता नाले वेळेत साफ न केल्याचा समुद्र किनाऱ्याला बसला फटका। किनाऱ्यावरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे निळाशार समुद्र काळवंडला। विरारच्या अर्नाळा समुद्र किनारी भीषण दुर्घटना। आज सकाळी 4 अल्पवयीन मुलं समुद्रात वाहून गेली। दोघांना सुखरूप बाहेर काढलं तर इतर 2 मुलांचा शोध सुरू। मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलमधील प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर। काल अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवाशाला लोखंडी कड्याने मारहाण, तर चर्चगेट विरार लोकलमध्ये प्रवाशांची तुफान हाणामारी। उद्यापासून भारताची पहिली स्वदेशी हायड्रोजन फ्युएल ट्रेन धावणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ट्रेनचा शुभारंभ। हरियाणातल्या जिंद सोनीपत मार्गावर 10 डब्यांची हायड्रोजन ट्रेन धावणार। पंढरपूरच्या विठुराया चरणी अर्धा किलोच्या सुवर्णजडित पादुका अर्पण। अज्ञात भक्ताकडून 56 लाख रुपयांच्या सोन्याच्या पादुका अर्पण। इंग्लंडचा धुव्वा उडवत अर्जेंटिना सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये। शेवटच्या 7 मिनिटात फिरला सामना। अर्जेंटिनाने इंग्लंडचा 2-1 ने उडवला धुव्वा। फायनलमध्ये अर्जेंटिनाचा सामना बलाढ्य स्पेन विरुद्ध होणार। Thank you.